आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही न्यूज टॉप 9 पाहणार आहोत। लोकसभेचा महासंग्राम मधून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर हे चिन्ह, तर रासपच्या महादेव जानकरांना मिळाली शिट्टी। परभणीतनं महादेव जानकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा। ओबीसी बहुजन पार्टीचे हरिभाऊ शेळके यांनी उमेदवारी घेतली मागे। विरोधात गेल्यास गावातील विकास कामं बंद करण्याचा दबाव। ग्रामस्थांची पवारांकडे तक्रार, तर दबावाला घाबरायचं नाही, मी तुमच्या पाठीशी। त्यांना माहिती नाही की त्यांना त्या जागेवरती कोणी बसवलं, पवारांचं उत्तर। नाशिकच्या जागेसाठी संघाकडनं पुन्हा सर्वेक्षण। भुजबळांना विरोध होत असल्यानं दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी। भाजप आणि संघाकडनं राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यातील महायुतीचे 4ही उमेदवार एकत्रित शक्तीप्रदर्शन करणार। पुणे, बारामती, शिरूर आणि मावळचे उमेदवार 18 तारखेला अर्ज भरणार। शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार। अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर। महासंघाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत पक्षानं अधिकृतपणे कळवलेलं नाही। पक्षानं कळवल्यावर आम्ही खडसेंचं स्वागतच करू। मोदींवर विश्वास ठेवून कोणी प्रवेश करत असेल तर विरोधाचं कारण नाही, खडसेंच्या घरवापसीवर फडणवीसांचं वक्तव्य। जरांगे पाटलांना माझं व्यक्तिगत समर्थन। त्यांची चळवळ ही राजकारण विरहित, राजकीय लेबल नसल्यानं त्यांची विश्वासार्हता। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। संजय राऊतांकडनं माझी प्रशंसा करणं अपेक्षित नाही, माझ्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी पटोलेंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया।